नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. भाग 140. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना प्रश्न विचारला. प्रश्न जरा विचित्र आहे. तो असा: एखाद्या मोठ्या इस्पितळात समजा असंख्य वेगवेगळ्या असाध्य रोगांनी पछाडलेले अनेक रोगी आहेत. त्यांचे हाल आता कुणाला पाहत नाही. त्यांची तडफड आणि दुःख हे त्यांना सहन होत नाही आणि पाहणाऱ्याला पण सहन होत नाही. आणि जर समजा तुम्हाला सांगण्यात आले की यांना ठार मारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, जेणेकरून यांची या सर्व यमयातनापासून सुटका होईल, तर माझा असा प्रश्न आहे, तर तुम्ही तसे करणार काय? यावर महाराज म्हणाले, अर्थात करीन. साधक विचारतो, मग तुम्ही त्यांच्या प्रारब्धात ढवळाढवळ करता असे नाही का होणार? तुम्ही त्यांच्या प्रारब्धात ढवळाढवळ करता असे नाही का होणार? महाराज म्हणतात, माझे त्यांना ठार मारणे हे सुद्धा किंवा माझ्या प्रारब्धातच आहे. माझे त्यांना ठार मारणे हे सुद्धा त्यांच्या किंवा माझ्या प्रारब्धातीलच आहे. जे घडते ते त्यांचे व माझे प्रारब्धच म्हणावे लागेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गतकाळ आणि भविष्यकाळ हे फक्त आणि फक्त मनात असतात. म्हणजे तसा त्याचा विचार केला जातो तेव्हाच असतात. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. पण वस्तुतः सर्व काही या क्षणात म्हणजे आत्ताच आहे. या क्षणात म्हणजे आत्ताच आहे. अनेकता, विविधता, काळ इत्यादी आपण तसा विचार करतो म्हणूनच आहे. त्यांना स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्व असे थोडेच आहे. एका साधकाचा प्रश्न. साधक: आम्हाला महान अवताराविषयी सतत सांगण्यात आले आहे. ते म्हणे जगाचे रक्षण करते असतात. यावर महाराज म्हणाले, मग त्यांनी रक्षण केले काय? ते आले आणि गेले. जग तसेच रखडतच चालले आहे. जगाचे रक्षण करण्याची भाषा ही अतिशयोक्तीचीच भाषा आहे. यावर साधक म्हणाला, जगासाठी मुक्ती नाही याचा अर्थ. जगासाठी मुक्ती नाही काय? महाराज म्हणाले, अहो तुम्ही कोणत्या जगाविषयी बोलता? तुम्ही ज्या जगाला प्रक्षेपित केले आहे एखाद्या स्वप्नासारखे, त्याला उद्देशून की आमच्या सर्वांच्या जगाला? तुम्हीच तुमच्या जगाला मुक्त करा, वाचवा. माझ्या जगाविषयी बोलत असाल तर माझे जग मला दाखवा, मग माझे मी पाहून घेईल. मला स्वतः पासून वेगळ्या स्वतंत्र अशा जगाची जाणीवच नाही, कारण मी जगात नाही तर जग माझ्यात आहे. खरी गरज तुम्हाला तुमच्या प्रक्षेपित जगापासून मुक्ती मिळवण्याची आहे. आणि असे असताना जगासाठीच्या मुक्तीची तुम्ही व्यर्थ चिंता का करता? प्रथम तुम्हीच निर्माण केलेल्या स्वप्नवत जगाच्या देखाव्यातून बाहेर पडा, मग तुम्हाला असे प्रश्न कधीच पडणार नाहीत. व रक्षण करण्यासारखे काही नाही हेही त्याच वेळी तुम्हाला कळेल. आणि ज्याला मुक्त करायचे आहे असेही काही मग उरणारच नाही.
श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्यामध्ये सर्व स्वप्ने प्रगट होतात आणि प्रगट होऊन परत अदृश्य होतात, तो केवळ आणि केवळ प्रकाश असा जो आहे तो मी आहे. मी स्वप्नातही आहे, स्वप्नाबाहेरही आहे. तुमच्या बाबतीत बोलायचं तर तुम्ही केवळ स्वप्नात आहात. तुम्ही केवळ स्वप्नात आहात. समजा एखाद्या माणसाला प्रचंड डोकेदुखी आहे. समजा एखाद्या माणसाला प्रचंड डोकेदुखी आहे. तो सद्गृहस्थ डोकेदुखीचे दुखणे जाणतो. तो सद्गृहस्थ डोकेदुखीचे दुखणे जाणतो व त्याच वेळी आपण डोकेदुखी नाही हेही जाणतो. आणि त्याच वेळी आपण डोकेदुखी नाही हेही जाणतो. त्याप्रमाणे मी स्वप्न जाणतो म्हणजे हे स्वप्न आहे हे मी जाणतो, आणि त्याच वेळी मी स्वप्न पाहत आहे हे पण जाणतो, किंवा मी स्वप्न पाहत नाही हे पण जाणतो. तात्पर्य, तिन्ही गोष्टी एकाच वेळी माझ्याकडून जाणल्या जातात. तात्पर्य, मी जसा आहे तसाच स्वप्नापूर्वीही आहे, स्वप्नातही आहे, आणि स्वप्नानंतर म्हणजे जेव्हा मी स्वप्न पाहत नाही तेव्हाही आहे. पण जे मी स्वप्नात पाहतो ते मी मुळीच नाही, पण जे मी स्वप्नात पाहतो ते मी मुळीच नाही. एका साधकाने प्रश्न विचारला, हे बघा, एक जण कल्पना करतो, स्वप्न पाहतो, दुसरा कल्पना करतो की आपण स्वप्न पाहत नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकच नाहीत काय? साधक विचारतो, एक जण कल्पना करतो आणि स्वप्न पाहतो, आणि दुसरा कल्पना करतो की आपण स्वप्न पाहत नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत काय? महाराज म्हणाले, एकच आहेत आणि एकच नाही पण. मग साधक विचारतो, जग म्हणजे जर स्वप्न असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? जग म्हणजे जर स्वप्न असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? महाराज म्हणतात, बाहेर पडण्याच्या मार्गाची गरजच नाही. बाहेर पडण्याच्या मार्गाची गरजच नाही. तुम्ही केवळ जगाच्या स्वप्नाला स्वप्न म्हणूनच पाहायचे आहे. तुम्ही जगाला एका स्वप्नासारखेच पाहायचे आहे. यावर साधक म्हणतो, जर मी प्रत्येक गोष्ट स्वप्न आहे म्हणून नाकारत राहिलो तर मग मी कुठे पोहोचेल? यावर महाराज म्हणाले, अर्थात स्वप्नातच पोहोचाल. तुम्ही कुठेही पोहोचले तरी ते स्वप्नच असेल, कारण स्वप्नापलीकडे जाण्याची कल्पनाच मुळात भ्रामक आहे. कारण काय, तर मुळात स्वप्नच भ्रामक आहे. स्वप्नातील जखमेवर स्वप्नातच औषधोपचार केल्यासारखे ते होईल. तात्पर्य एवढेच ओळखा की ज्याला तुम्ही जग म्हणता ते जणू तुम्हीच प्रक्षेपित केलेले तुमच्याच कल्पनेवर आधारित असे स्वप्न तुम्ही पाहत आहात. प्रत्येक जण असेच आपापले स्वप्न हे आपापले जग म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्वप्नातून बाहेर पडण्याच्या वाटा शोधणे बंद करा. वास्तविक पाहता
स्वप्न हा तुमचा प्रश्नच नाही. स्वप्न हा तुमचा प्रश्नच नाही. तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही पाहत असलेल्या तुमच्या स्वप्नाचा एक भाग तुम्हाला खूप खूप आवडतो आणि उरलेला दुसरा भाग मात्र तुम्हाला अजिबात आवडत नाही. हीच खरी समस्या आहे. एक तर सर्वच भाग आनंदाने स्वीकारा, एक तर सर्वच भाग आनंदाने स्वीकारा किंवा मग कुठलाच भाग स्वीकारू नका आणि स्वप्नाबद्दल काहीच तक्रार करू नका. जेव्हा तुम्ही स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहता तेव्हा तुम्हाला हे स्वीकारणे, नाकारणे काहीच करावे लागत नाही. जेव्हा तुम्ही स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहता तेव्हा तिथे स्वीकारणे, नाकारणे हा प्रश्नच येत नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वप्नाला स्वप्न म्हणून पाहता तेव्हा जरूर ते सर्व तुम्ही आधीच केलेले आहे. जरूर ते सर्व तुम्ही आधीच केले आहे. हे समजले का? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्संग हा सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधींवर सर्वश्रेष्ठ असा इलाज आहे. सत्संग हा सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधीवर सर्वश्रेष्ठ असा इलाज आहे. बाहेर कुठे प्रामाणिकपणे जर तो मिळत नसेल तर तो आतच शोधा. तुमचे असणे पण तर तुमच्यापासून दूर नाही आणि कुणीच ते हिरावून घेणार नाही. तुमचे शुद्ध असणेपणाने असणे, तुमचे शुद्ध असणेपणाने असणे याच उत्तम मित्राची मैत्री जोडा. मी अमुक जाणतो, मी तमुक जाणतो या अशा स्वतःबद्दलच्या कल्पनांनी आपणच आपल्या खऱ्या सत्संगापासून दूर फेकल्या गेलो आहे हे ओळखा. म्हणून स्वतःबद्दलच्या संपूर्ण नकारात्मकतेच खऱ्या सत्संगाची सुरुवात आहे. आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा शोध लावण्याची यामुळे एक उत्तम संधी मिळते. स्वतःच्या नकारात्मकतेवर जेवढा जोर जास्त तेवढे स्वरूप ज्ञान जवळ आले असे समजा. मूळचे तुम्ही तेच आहात. मूळचे तुम्ही तेच आहात. म्हणून खोट्या स्वचा त्याग करा. या खोट्या स्वला रमण महर्षी इगो म्हणतात आणि मगच खऱ्या स्वरूपाचा ज्याला श्री रमण महर्षी सेल्फ म्हणतात त्याचा उदय होईल, त्याचा शोध लागेल. पण याकरता तुम्हाला तळमळ, तत्परता आणि खरी गोडी पाहिजे. मुख्य म्हणजे स्वतःबद्दल भरपूर शुभेच्छा हव्यात. स्वतःबद्दल भरपूर शुभेच्छा पाहिजे. यावर साधक विचारतो, ज्याला तुम्ही खोटा स्व म्हणता तो दुःखत असला तरी तो खरा आहे. मी फक्त त्यालाच जाणतो. तुमचा तथाकथित खरा स्व हा केवळ कपोलकल्पित आहे, मनोनिर्मित आहे, कल्पना मात्र आहे. माझा स्व तुमच्या स्वसारखा देखणा नाही हे मान्य. माझा स्व तुमच्या स्वसारखा देखणं नाही हे मान्य, पण तो प्रत्यक्ष आहे, माझा आहे. व आपण म्हणता मला दुसरा स्व पण आहे. यावर मी विश्वास का ठेवावा? महाराज म्हणतात, अहो उतावीळपणे काही निर्णय घेऊ नका. स्मृतीने जो आकारलेला आहे त्याची तुम्ही योग्य तपासणी न करताच काहीच बोलू नका. त्याची जात तपासून पाहण्याची दक्षता तुम्ही घेतली आहे का? अर्थात नाही. तुम्ही तर तुमच्या छोट्या व्यक्तिमत्वात पार गळून गेले आहात. तुम्हाला तुमच्या विराट अस्तित्वाची व्याप्ती त्यामुळेच कळाली नाही. तुम्ही
स्वस्वरूपाविषयी तुम्ही स्वस्वरूपाविषयी अनुभव म्हणून काहीच बोलू शकत नाही. आणि एकदा हे कळले की तुम्ही असणे आणि होणे ह्या दोन गोष्टीकडे ते एकमेकाविरुद्ध आहे असे पाहणार नाही. यात मात्र चूक झाली की पुढचे सारे चुकतच राहते एवढे मात्र निश्चित. साधकाचा प्रश्न. दैनंदिन जीवनात आपणाला तुमच्या स्वस्वरूपाची जाणीव असते काय? दैनंदिन जीवनात आपणाला म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाची जाणीव असते काय? यावर महाराज म्हणाले, खरं सांगायचं म्हणजे स्वस्वरूप हे मुळात जाणीव स्वरूपच असल्यामुळे तेथे जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. येथे विश्वास कामाचा नाही. आपण आहो यावर आपला विश्वास आहे म्हणून आपण आहो असे थोडीच आहे. आपण आहो यावर आपला विश्वास आहे म्हणून आपण आहो असे थोडीच आहे. विश्वास असो वा नसो, विश्वास असो वा नसो, आपण आहोच. विश्वास असो वा नसो, आपण आहोच. मी कोणत्याही बऱ्या वाईट स्मृतीपासून सदैव मुक्त आहे. मी कोणत्याही बऱ्या वाईट स्मृतीपासून सदैव मुक्त आहे. मी कोण आहे किंवा मी कोण नाही अशा भानगडीत मी मुळीच पडत नाही. स्वतःचे वर्णन करण्याचे मला अजिबात व्यसन नाही. स्वतःचे वर्णन करण्याचे मला अजिबात व्यसन नाही. सोहम अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा तत्वमसी इत्यादी इत्यादी माहितीची वर्णनाची मला मुळीच गरज नाही आणि त्याचा उपयोगही नाही. आपण काहीच नाही असे असण्याचे धैर्य माझ्याजवळ आहे. आपण काहीच नाही असे असण्याचे धैर्य माझ्याजवळ आहे. आणि जग जसे आहे तसे आणि जग जसे आहे तसे म्हणजे ते नाहीच असेही पाहण्याचे धैर्य हे सुद्धा माझ्याजवळ आहे. मला हे सर्व सोपे वाटते, सहज वाटते, मूळचे वाटते. तुम्ही पण हे पाहू शकता. प्रयत्न करून पहा. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? स्वस्वरूपाला तुम्ही अनुभवाच्या पातळीवर खेचून आणू शकत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वस्वरूपाला तुम्ही अनुभवाच्या पातळीवर खेचून आणू शकत नाही. कारण कोणत्याही अनुभवाचा आधार हा माझेच केवळ शुद्ध असणेपणच आहे. म्हणून स्वस्वरूपाचा आधार हा अनुभव होऊ शकत नाही. स्वस्वरूप अनुभवावर अवलंबून नाही, तर उलट सर्व अनुभव हे स्वस्वरूपावरच अवलंबून आहेत. कितीही केले तरी अनुभव ही केवळ एक मर्यादित मानसिक अवस्था आहे व असणे म्हणजे आपले शुद्ध असणेपणाने असणे ही अशी मर्यादित मानसिक अवस्था निश्चितच नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी शुद्धपणाने असण्यासाठी मला जगाची मुळीच गरज नाही. पण जगाला जग म्हणून म्हणण्याकरता माझी मात्र निश्चित गरज आहे. जोपर्यंत तुम्ही हे जाणत नाही की व्यक्तित्व ही केवळ स्मृतीवर आधारलेली सातत्य टिकू पाहणारी एक सवय आहे आणि जोपर्यंत ही तुमची सवय कायम आहे तोपर्यंत तुम्ही अगतिकपणे जगणारी, शोकाकुल म्हणून मरणारी आणि सतत विचार चक्रात गुरफटून राहणारी अशी खोट्या सुखदुःख हर्ष विषाद याच्या हिंदोळ्यावर लटकणारी व्यक्तीच राहाल. या लटकण्यापासून वाचण्याचा एकच उपाय, नेमके व्यक्तित्व म्हणजे काय
एकच उपाय, नेमके व्यक्तित्व म्हणजेच काय, खरोखरच माझे असणेपण म्हणजे नेमके काय, आणि आणि शुद्ध असणेपण म्हणतात ते म्हणजे नेमके काय, खरोखरच मी कोण आहे, मी काय आहे, असं का होतं, याची योग्य जिज्ञासा कळकळीने ठेवणे आणि या समस्येच्या मुळाशी जाणे हाच एक उपाय आहे. जर लटकणेच आवडत असेल तर मग प्रश्नच मिटला आणि लटकतच राहा. तुमच्या हे कामाचे नाही. तुम्ही आपणहूनच याकडे पाठ केली आहे, त्याला कोण काय करणार. म्हणूनच निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचारपूर्वक पूर्ण शुद्ध जाणीवेने जीवन जगणे हाच खरा निसर्ग योग. हाच खरा निसर्ग योग. निसर्ग योग म्हणजे उत्स्फूर्त जाणीवेत जगणे. निसर्ग योग म्हणजे उत्स्फूर्त जाणीवेत जगणे, प्रयत्नहीन जीवन साधे सरळपणे जगणे. प्रयत्नहीन जीवन हे साधे सरळ सोपेपणाने जगणे. काहीही तक्रार न करता आपण केवळ व्यक्ती नाही तर व्यक्त असलेले खुद्द जीवनच आहोत. आपण केवळ व्यक्ती नाही तर व्यक्त असलेले खुद्द जीवनच आहोत. म्हणून अशा जीवनात भरपूर रस घेणे यालाच निसर्ग योग असे म्हणतात. यालाच निसर्ग योग असे म्हणतात. साधक विचारतो, कृष्णमूर्ती पण शुद्ध जाणीवेत म्हणजे ऍब्सोल्यूट ऑर्डर किंवा व्हॉट इज मध्येच स्थिर होण्याचे सांगत असत. महाराज म्हणाले, होय, त्यांचे सगळे लक्ष, सरळ लक्ष स्वस्वरूपाकडेच असते. अर्थात त्यांना ते स्वस्वरूप वगैरे म्हणत नाहीत. अर्थात कृष्णमूर्ती त्याला स्वस्वरूप वगैरे म्हणत नाही. जे कृष्णमूर्तीचे शुद्ध जाणीवेत असणे म्हणजे इच्छा आणि भीती याचा परिणाम न होता जे जसे आहे तसेच आहे याच वस्तुस्थितीत राहणे होय. यालाच ते व्हॉट इज म्हणतात. आपण यालाच आपल्याच शुद्ध असणेपणात राहणे म्हणतो. नमस्कार.